श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आजचा विषय आहे दत्तगुरूंच्या चरणी नम्र वंदन, अंतःकरणातून उमटलेली प्रार्थना। खोट्या अहंकारातून मुक्त करून सत्तेच्या मार्गावर चालवणाऱ्या मी माझा मानलेला, माझा जीवनदाता, माझा त्राता त्या दत्त महाराजांना वंदन असो। सत्याच्या दुःखात बुडालेल्या मनुष्याला तू एकटा नाहीस हे सांगणाऱ्या, प्रत्येक अश्रूतून प्रेमाचं आणि आधाराचं दर्शन घडवणाऱ्या त्या दयाळू दत्तगुरूंच्या चरणी वंदन असो। माझ्या असंख्य चुका, विचार, वाणी आणि कृतीने झालेले अपराध हे सगळं माफ करून मला पुन्हा सुरुवात करण्याची उमेद देणाऱ्या दत्तगुरूंना शतशः नमन असो। जो देतो पण कधीच देण्याचं श्रेय घेत नाही, जो वाचवतो पण कधीही मी वाचवलं असं म्हणत नाही, जो कायम पाठीशी असतो पण कुठंही आपला गवगवा करत नाही, तो म्हणजे माझा दत्तगुरू। दत्तगुरूंच्या कृपेची आठवण संकटाच्या क्षणी जिथं माणूस जवळच्यांनाही आठवत नाही, तिथं दत्तगुरू स्वतः पुढे येऊन म्हणतात, घाबरू नकोस, मी आहे ना। अशा गुरूंना वंदन असो। जो संकट आलं की दंडवत घाल असं सांगतात आणि संकट जातं की आभारही मानू देत नाहीत। स्वार्थी विचारांपासून मुक्त होऊ दे रे गुरुदेव। मी काय मिळवतोय, मला किती मिळालं, माझ्या नवसाचं फळ मला मिळालं की नाही याचा विचार करता करता मी भक्तीचा गाभाच विसरतो। हे गुरुदेव, अशी बुद्धी दे की मी तुला देण्यासाठी येईन, मागण्यासाठी नव्हे। तुझ्या चरणी माझं सर्वस्व अर्पण करीन, फक्त फळ नव्हे तर श्रद्धा ठेवीन। दत्तगुरूंच्या नामस्मरणाने उद्धार। कितीही कठीण काळ असो, कितीही मोठं पातक असो, फक्त एकदा श्री गुरुदत्त असं नाम घेतलं तरी मनाला शांती लाभते आणि जीवनाला दिशा मिळते। पुन्हा पुन्हा चुकणाऱ्या माझ्यासारख्या पामरालाही दरवेळी क्षमा करणाऱ्या आणि पुन्हा उभं राहा असं सांगणाऱ्या त्या अनंत दयामय दत्तगुरूंना नम्र वंदन असो। स्वामींचा आणि दत्तगुरूंचा चमत्कार अनुभवणं म्हणजे माझं आजचं सुख, माझं उद्याचं रक्षण, माझं प्रत्येक श्वास सुरक्षित आहे, कारण गुरूंचं नाव माझ्या मनात आहे। स्वामी समर्थ किंवा दत्तगुरू हे दोन वेगवेगळे नसून ते एकच अनंत शक्तीचं, एकच कृपेचं, एकच आधाराचं रूप आहे। शेवटी एक प्रार्थना, देवा तू माझं काहीही घे, माझं धन, प्रतिष्ठा, लोकमान्यता सगळं घे, पण माझं तुझ्यावरचं प्रेम, श्रद्धा आणि तुझं नामस्मरण कधीही माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस। हे गुरुदेव, जसा आहे तसा मला स्वीकार आणि तसाच सावर, बदल, उभा कर। माझं जीवन तुझ्या चरणी समर्पित असो। दत्त दिगंबरा श्री गुरुदेव दत्त। अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद। भाविक भक्तांनो, तुम्हाला जर ही अंतःकरणापासून केलेली प्रार्थना जर दत्तगुरूंची आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर तुम्ही जर नवीन असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनला देखील प्रेस करा आणि जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। झालेली सेवा गुरूंच्या चरणी, स्वामींच्या चरणी समर्पित करते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।